So today we are going to start with what? Alkenes. Alkenes काय असतात? Alkenes are unsaturated hydrocarbons. Alkenes काय असतात? Unsaturated काय असतात तर हायड्रोकार्बन आणि त्यांना काय असते तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असते. काय? So alkenes are unsaturated hydrocarbons and this alkenes contains carbon carbon double bond. काय असते यांच्यामध्ये? कार्बन कार्बन काय असते? डबल बॉन्ड. जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे तर व्हॅलेन्सी किती राहिली? 1 2 3 4 1 2 3 4 4 व्हॅलेन्सी राहिली. 4 व्हॅलेन्सी म्हणजे तसं नाही, ह्या कार्बनची 2 व्हॅलेन्सी, ह्या कार्बनला 2 व्हॅलेन्सी. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन ज्यामध्ये एक डबल बॉन्ड आहे, अल्किन्स. ओके. आणि ह्याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतं? जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला असते CnH2n. आणि अल्किन स्टार्ट होण्यासाठी मिनिमम किती कार्बन पाहिजेत? 2. मिनिमम 2. एक कार्बनचा अल्किन नसतो. एक कार्बनचा अल्किन नसतो. मिनिमम किती कार्बन पाहिजेत तर मिनिमम 2 कार्बन असायलाच पाहिजे. ओके. सो बेसिक जर अल्किन बघितला तर सगळ्यात बेसिक आहे इथीन. CH2 डबल बॉन्ड काय आहे तर CH2. ह्याला आपण काय म्हणतो तर इथीन. काय म्हणतो आपण ह्याला? इथीन. नेक्स्ट 3 कार्बनचा कोण असतो तर प्रोपीन. 3 कार्बनचा कोण असतो? प्रोपीन. इथं CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड काय येणार आहे तर CH2. ह्याला काय येणार आहे तर हा प्रोपीन. सगळ्यात बेसिक कोण आहे तर इथीन. CH2 डबल बॉन्ड CH2. दिस इज इथीन. दिस इज प्रोपीन. त्यानंतर ना CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. ह्याला आपण काय म्हणतो तर ब्यूट डॅश 1 डॅश ENE. कारण का तर पहिल्या पोझिशनला डबल बॉन्ड आहे. आपण नॉमेनक्लेचर मध्ये बघितलंय की डबल बॉन्ड कोणत्या पोझिशनला आहे तर हा फर्स्ट सेकंड मध्ये पहिला ब्यूटइन. काय असणार आहे? ब्यूटइन. त्यानंतर ना CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3. ह्याचं नाव काय आहे तर ब्यूट डॅश 2 डॅश ENE. बघा, ब्यूट डॅश 1 डॅश ENE, ब्यूट डॅश 2 डॅश ENE दोघांचं मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? सेम आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे म्हणजे कार्बन किती आहेत? 4. हायड्रोजन किती आहेत? 8. दोघांचं मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? सेम. स्ट्रक्चरली वेगळे आहेत. स्ट्रक्चरली काय वेगळे आहेत? ह्याचं पहिल्या पोझिशनला डबल बॉन्ड आहे आणि इथं दुसऱ्या पोझिशनला काय आहे तर डबल बॉन्ड. ह्याच्यामध्ये पहिल्या पोझिशनला काय आहे? डबल बॉन्ड आणि दुसऱ्या केसमध्ये दुसऱ्या पोझिशनला काय आहे तर डबल बॉन्ड. ब्यूट डॅश 1 डॅश ENE, ब्यूट डॅश 2 डॅश ENE. म्हणजे अल्किन्स कोणत्या आयसोमेरिझम दाखवतात? अल्किन्स पोझिशन आयसोमेरिझम दाखवतात. अल्किन कोणत्या आयसोमेरिझम दाखवतात? पोझिशन आयसोमेरिझम. आणि पोझिशन आयसोमेरिझम दाखवण्यासाठी मिनिमम किती कार्बनची गरज असते त्यांना? मिनिमम 4 कार्बन. जेव्हापर्यंत 4 कार्बन असत नाही तेव्हापर्यंत ते पोझिशन आयसोमेरिझम दाखवू शकत नाही. तुमचा इथीन आणि प्रोपीन हा कोणताही आयसोमेरिझम दाखवत नाही. पण ब्युटीन तुमचा कसला आयसोमेरिझम दाखवतो? पोझिशन आयसोमेरिझम. सो पोझिशन आयसोमेरिझम दाखवण्यासाठी कार्बन किती असायला पाहिजे? 4 किंवा 4 पेक्षा जास्त. 4 किंवा 4 पेक्षा जास्त. हा चेन आयसोमेरिझम पण दाखवू शकतो. कोणता आयसोमेरिझम दाखवू शकतो? चेन. पण त्यासाठी कार्बन किती असायला पाहिजे? 6 किंवा 6 पेक्षा जास्त. त्यासाठी तो चेन आयसोमेरिझम काय करू शकतो? दाखवू शकतो. कोण? अल्किन्स. कोण? येस. सो इथं बघा, अल्किन्स कोण आहेत? अल्किन्स आर unsaturated hydrocarbons containing at least 1 कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ज्यामध्ये ऍटलिस्ट एक कार्बन कार्बन काय आहे तर डबल बॉन्ड. Alkenes with 1 carbon carbon double bond contain 2 hydrogen atom less than the corresponding alkane. असं का? तर हे बघा, जेव्हा हे बघा इथे बघा, हा CH3 आहे, हा CH2 आहे, हा CH2 आहे आणि हा काय आहे तर CH3. जर एक पाय बॉन्ड आणायचा आहे कोणामध्ये पण, काय आणायचं आहे? पाय बॉन्ड. तर तिथं
एक एक हायड्रोजन दर ऍटमचं काय केलं जातं तर रिमूव्ह करावं लागतं. फॉर एक्झाम्पल इथला एक हायड्रोजन ऍटम रिमूव्ह करावा लागणार आणि इथला एक हायड्रोजन ऍटम रिमूव्ह करावा लागणार. म्हणजे इथं काय येणार आहे तर हा CH2 चं काय होणार आहे, CH2 चं काय होणार आहे तर CH डबल बॉन्ड इथं काय येणार आहे तर CH2. पहिला काय होता हा CH2 आणि हा काय होता CH3. त्यांनी काय म्हटलं अल्केन टू अल्किन जाण्यासाठी जेव्हा पाय बॉन्ड येतो त्या पाय बॉन्ड साठी किती हायड्रोजन कमी होतात 2. एक डबल बॉन्ड येण्यासाठी म्हणजे इथं एक हायड्रोजन कमी होणार डबल बॉन्ड येणार आहे. काय येणार आहे डबल बॉन्ड. शिफ्ट वगैरे नाही केला, इथला एक हायड्रोजन काढला इथला एक हायड्रोजन काढला, रिमूव्ह केला हायड्रोजन. इथला एक हायड्रोजन रिमूव्ह केला, इथला एक ऍडजस्टंट ऍटम कार्बन ऍटमचे हायड्रोजन ऍटम रिमूव्ह केले आणि एक पाय बॉन्ड आणला. कसला बॉन्ड आणला सिग्मा बॉन्ड आणि काय असतात तर पाय बॉन्ड. सो नॉर्मली जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला अल्केनचा काय असतो, जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला अल्केनचा असतो CnH2n प्लस काय आहे तर 2. हा अल्केनचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. कोणाचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, आता अल्किन ज्यामध्ये एकच डबल बॉन्ड आहे त्यामध्ये आपण काय म्हणतो 2 हायड्रोजन ऍटम कमी होतात म्हणजे काय येणार आहे CnH2n. सो इथं काय येणार आहे तर अल्किन काय येणार आहे. आणि अल्किन साठी मिनिमम कार्बन किती असायला पाहिजे तर 2 2 किंवा 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6 चालते. समझ में आ रहा है, यस और नो. ओम सॉल्व करा ओम. नाव अल्किन्स आर कॉल्ड एज ऑलेफिन्स. का अल्किन्स ना ऑलेफिन्स का म्हणतो, कारण पहिल्यांदा जेव्हा एखाद्या अल्किनला क्लोरीन बरोबर रिॲक्ट केलेलं ना तर ऑइली सबस्टन्स मिळालेला. कसला सबस्टन्स मिळालेला, कसला सबस्टन्स मिळालेला ऑइली. ते ठेव साईडला आणि इथं लक्ष दे. सो अल्किन्स आर नोन एज ऑलेफिन्स. अल्किन्सला आपण काय म्हणतो ऑलेफिन्स. का बिकॉज द फर्स्ट मेंबर ऑफ अल्किन दॅट इज इथायलिन किंवा इथिन, इथायलिन किंवा इथिन ह्याला जेव्हा आपण क्लोरीन बरोबर रिॲक्ट केलं, कशाबरोबर रिॲक्ट केलं क्लोरीन, तर त्यांना काय फॉर्म केलं तर ऑइली सबस्टन्स फॉर्म केलं. ठीक आहे. नाव एलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स containing 2 or more carbon-carbon double bond are called as alkedynes or alketrines. अल्किन्स ऍटलिस्ट एक डबल बॉन्ड असायला पाहिजे. जर कार्बन डबल बॉन्ड हे किती असतील, कार्बन कार्बन डबल बॉन्ड 2 असतील किंवा कार्बन कार्बन डबल बॉन्ड काय असतील 3 असतील, तर तिथं काय करतो अल्केनचं कसं रिप्लेसमेंट करतो अल्का. परत काय येणार आहे अल्का. इथं जी काय ती पोझिशन द्यायची, फर्स्ट पोझिशनला आहे, मग थर्ड पोझिशनला आहे, मग फिफ्थ पोझिशनला आहे. इथं 2च दिले ना डाय इन. सो इथं काय येणार आहे तर अल्का, इथं काय येणार आहे तर डाय इन. इथं फर्स्ट पोझिशनला आहे, इथं थर्ड पोझिशनला आहे, इथं फिफ्थ पोझिशनला आहे. काय येणार आहे ना ट्राय इन. समजते का बघा. एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये डबल बॉन्ड 2दा आहे तर अल्का डाईन्स आणि डबल बॉन्ड 3दा आहे तर अल्का ट्राईन्स. मग इथं परत काय येणार आहे ह्याचे एक्झाम्पल्स बघूया. CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. इथं डबल बॉन्ड कितीला आहे, हा नंबरिंग कुठून करायचं जिथून डबल बॉन्ड नियरर आहे, स्लोएस्ट फ्लोकन येत आहे. मग 1 2 3 4 आणि इथं काय येणार आहे तर 5. 1 2 3 4 5. हा याचं नाव काय येणार आहे पेंटा 1, हा 1,3 डाय इन. पेंटा 1,3 डाय इन, पेंटा 1,3 डाय इन. आता परत हा जर घेतला CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड काय घेतला CH2. कुठून पण नंबरिंग करा सेमच आहे, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ आणि काय आहे तर 6. टोटल कार्बन किती आहेत 6. सो इथं काय येणार आहे तर हेक्सा 1,3,5 डॅश ट्राय इन. आला लक्षात, येस ऑर नो, येस ऑर नो. हा ओके.
नाव आयसोमेरिझम इन अल्केन्स मी आता दाखवलं तुम्हाला. कोणता आयसोमेरिझम दाखवतो? पोझिशन. पोझिशन आयसोमेरिझम म्हणजे डबल बॉन्डची पोझिशन चेंज होते. डबल बॉन्डची पोझिशन चेंज होते त्यासाठी मिनिमम कार्बन किती पाहिजेत? तर 4. 4 किंवा 4 पेक्षा जास्त कार्बन असतील तरच काय दिसणार आहे? तर आपल्याला पोझिशन आयसोमेरिझम. पोझिशन आयसोमेरिझम. चेन आयसोमेरिझम मध्ये चेन लेंथ चेंज होते. इथं चेन लेंथचा चेंज व्हायचा संबंध नाही. अच्छा चेंज. ओके पोझिशन चेंज होते. राईट. सो इथं बघा स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. सी structural isomerism is classified into 5 types: chain isomerism, position isomerism, functional isomerism, tautomerism आणि मेटामेरिझम. ह्यामध्ये स्ट्रक्चरल आयसोमेरिझम मध्ये अल्किन विथ मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H8 हा ब्युटीन आहे. हा फर्स्ट असा अल्किन आहे की जो स्ट्रक्चरल आयसोमेरिझम दाखवतो. आणि तो कोणता स्ट्रक्चरल आयसोमेरिझम दाखवतो? तर पोझिशन आयसोमेरिझम. कोणता दाखवतो? येस. सो इथं काय आहे तर ब्यूट डॅश 1 डॅश काय आहे तर ENE. इथं काय आहे तर ब्यूट डॅश 2 डॅश काय आहे तर ENE. आता हा बघा, हा ब्यूट डॅश 2 डॅश आणि 2 डॅश मिथाइल प्रोपीन ह्यामध्ये स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन होते? 4. इथं बघा, हा पोझिशन. आता इथं बघा स्ट्रेट चेन मध्ये 1 2 3 कार्बन आहे. एका इथं डबल बॉन्ड दिलं, एका इथं ब्रांच दिली आणि इथं काय आणला तर इथं CH3. इथं काय आला तर CH3 आणि इथं काय येणार आहे तर CH काय येणार आहे तर 2. काय म्हटलं? 12 नाही आहे, हा बॉन्ड आहे. सेकंड पोझिशन आहे ती. नेमिंग दिलंय त्याला. इथं बघा स्ट्रेट चेन मध्ये 4 कार्बन ऐवजी 3 कार्बन घेतले आणि सेकंड पोझिशनला काय दिली तर ब्रांच दिली आणि मग काय करायचं तर नंबरिंग करायचं. हा फर्स्ट कार्बन डबल बॉन्ड आहे जवळ म्हणून फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन आणि हा काय आहे तर थर्ड कार्बन. सो याचं नाव काय असणार आहे तर 2 डॅश मिथाइल. नाही, सेकंड पोझिशनला मिथिल ग्रुप आहे ना. पहिला ब्रांचचं नाव लिहिणार आपण. सो प्रिफिक्स असते ब्रांच. सो 2 डॅश मिथाइल प्रोप डॅश 1 डॅश ENE. 2 डॅश मिथाइल प्रोप डॅश 1 डॅश ENE. हा कसला आयसोमेरिझम आहे? चेन आयसोमेरिझम. विथ रिस्पेक्ट टू कोण? ब्यूट डॅश 1 डॅश ENE किंवा ब्यूट डॅश 2 डॅश ENE. ब्यूट डॅश 1 डॅश ENE मध्ये पण स्ट्रेट चेन मध्ये 4 कार्बन आहेत आणि ब्यूट डॅश 2 डॅश ENE मध्ये पण स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन आहेत? 4. पण 2 मिथाइल च्या स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन आहेत तर 3. किती कार्बन आहेत? सो ब्यूट 1 ENE किंवा ब्यूट 2 ENE आर दी चेन आयसोमर्स विथ 2 डॅश मिथाइल प्रोपीन. कारण 2 डॅश मिथाइल प्रोपीन मध्ये स्ट्रेट चेन मध्ये नंबर ऑफ कार्बन आयटम्स काय झाले तर कमी. किती झाले? 3. किती झाले? 3. सो सी बेसिकली द पर्टिक्युलर अल्किन्स शोज पोझिशन आयसोमर्स ऑल्सो चेन आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम मधलेच प्रकार आहेत चेन आयसोमेरिझम आणि पोझिशन आयसोमेरिझम. ठीक आहे. नेक्स्ट बघा. तर ते एक मिनिट होतं ते पोझिशन आयसोमेरिझम सांगितलं त्यात मग मी ब्यूट डॅश 1 डॅश ENE ब्यूट डॅश 2 डॅश हा आणि स्ट्रक्चर नाही काढलं तो सो नेक्स्ट इज जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये काय असते? मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असते, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम असते, पण ओरिएंटेशन इन द स्पेस काय असते तर वेगळी. ओरिएंटेशन इन द स्पेस काय असते? वेगळी. तर ह्यामध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये आपल्याला स्टेरिओ आयसोमर्स मिळतात. कसले आयसोमर्स मिळतात? सॉरी स्टेरिओ आयसोमर्स मधला आपण जो बघतोय तो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. त्या जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये आपण बघतो काय तर सिस आणि ट्रान्स. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम 2 प्रकारचे असतात. सी अजून एक टाइप ऑफ आयसोमेरिझम असतो तो कोणता असतो तर स्टेरिओ आयसोमेरिझम. कोणता असतो? स्टेरिओ आयसोमेरिझम. त्या स्टेरिओ आयसोमेरिझम मध्ये काय असते? मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतं, स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण काय असतं? सेम, पण ओरिएंटेशन इन द स्पेस काय होते? चेंज. काय चेंज होते? ओरिएंटेशन इन द स्पेस काय होते? चेंज. काय चेंज होते? ओरिएंटेशन इन द स्पेस काय होते? चेंज.
सो स्टेरिओ आयसोमेरिझम मध्ये अल्किन्स जे दाखवतात ते कोणता आयसोमेरिझम आहे तर जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. कोणता आयसोमेरिझम? जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. पण जॉमेट्रिकल आयसोमेरिझमला काय असते? अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. त्याला किती व्हॅलेन्सी असतात? ह्या कार्बनला 2 व्हॅलेन्सी आणि ह्या कार्बनला 2 व्हॅलेन्सी. इथं बघा, तर अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड जे ग्रुप आहेत ते डबल बॉन्ड अक्रॉस ते काय असायला पाहिजे तर सेम. काय असायला पाहिजे? सेम. इथं लक्ष द्या, सी डबल बॉन्ड सी, ए ए हा सेम ग्रुप आहे, बी बी हे सेम ग्रुप आहेत. ह्या साईडचा एक आणि ह्या साईडचा एक सेम असायला पाहिजे. ह्या साईडला एक ह्या साईडला एक सेम असायला पाहिजे. किंवा किंवा हे पण चालतंय, सी डबल बॉन्ड काय आहे तर सी, इथं एक ग्रुप आहे आणि इथं एक ग्रुप जे सेम आहेत आणि इथले दोन जर वेगळे असले तर चालतात. इथले दोन वेगळे असले तर चालतात. पण इथं काय असतात? वरचे सेम, खालचे सेम. येतंय लक्षात? येस ऑर नो? सो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये आपण ब्यूट डॅश 2 डॅश ENE घेऊया. काय घेऊया? ब्यूट डॅश 2 डॅश ENE. सो ब्यूट डॅश 2 डॅश ENE फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन. इथं डबल बॉन्ड आहे. इथं काय येणार आहे तर CH3. इथं काय येणार आहे H. इथं काय येणार आहे H आणि इथं काय येणार आहे तर CH3. सॉरी. इथं H3. इथं CH3. कार्बन कार्बन डबल बॉन्ड अक्रॉस हा एक ग्रुप, हा एक ग्रुप, हा एक ग्रुप, हा एक ग्रुप आहेत का? अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा एक ग्रुप सेम आहे, हा एक ग्रुप सेम आहे. ठीक आहे. आता याची ओरिएंटेशन लिहिताना हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. जर तुमचा CH3 ग्रुप जो आहे दोन्ही साईडला तो जर सेम साईडला आहे, वरच्या साईडला तर वरच्या साईडला, खालच्या साईडला तर खालच्या, किंवा जे हायड्रोजन सेम ग्रुप आहेत ते सेम साईडला आहे. हे बघा, हे डायगोनली सेम साईडला आहे, हे डायगोनली सेम साईडला आहे. तर ह्याला आपण कसले आयसोमर्स म्हणतो? सिस आयसोमर्स. कसले आयसोमर्स म्हणतो? कसले आयसोमर्स म्हणतो? सिस आयसोमर्स. जर हे डायगोनली अपोजिट एंडला असतील, सी डबल बॉन्ड सी, इथं CH3 आहे आणि इथं पण काय आहे CH3, इथं H आहे आणि इथं काय आहे तर H. ह्याला आपण काय म्हणतो तर ट्रान्स. सिस जे सेम ग्रुप आहेत ते सेम साईडला आहेत, ट्रान्स जे सेम ग्रुप आहेत ते डायगोनली अपोजिट एंड. नाही, हे जेव्हापर्यंत मी असं लिहित नाही 3 डायमेन्शन मध्ये तेव्हापर्यंत मी ते सांगू शकत नाही सिस आहे का ट्रान्स आहे. हे असंच लिहायला पाहिजे, कारण ह्याची ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री असते. sp2 हायब्रिडाइज्ड असतो, म्हणजे हा एक अँगल आणि हा एक अँगल 120 आणि 120 असं यायला पाहिजे. काय असं काय नाहीये, तू घे की खाली, CH3 दोन्ही खाली घे आणि HH दोन्ही वरती घे. बेसिक रूल काय आहे की अल्काइल ग्रुप जे सेम अल्काइल ग्रुप आहेत ते सेम साईडला असतील, काय असतील तर सिस, आणि डायगोनली अपोजिट एंडला असतील तर सेम साईडला असतील तर सिस, अपोजिट साईडला असतील तर ट्रान्स. आता मी तुम्हाला काय म्हंटल, असं पण असू शकतं की 2 ग्रुप सेम आहेत आणि 2 ग्रुप काय तर वेगळे. आता हा बघा CH3 CH2 CH डबल बॉन्ड, इथं काय आहे तर CH आणि इथं काय आहे तर CH3. आता हा कार्बन कार्बन काय आहे तर डबल बॉन्ड आहे. इथं हायड्रोजन लिहिते, हे बघा, हा हायड्रोजन आणि हा कार्बनचा हायड्रोजन असा लिहिला. इथं काय आहे तर CH3 आणि इथं काय आहे तर CH2 आणि काय आहे तर CH3. ह्याला आपण काय म्हणणार सांगा? सेम साईडला आहे म्हणून सिस. म्हणजे कोणतेही दोन जे सेम आहेत ते सेम साईडला असतील तर आपण त्याला काय म्हणणार आहे? सिस आयसोमर. ह्याचं नाव लिहिताना मी काय लिहिणार आहे? सिस. नाव 1 2 3 4 5 सिस पेंट डॅश 2 डॅश ENE. सिस पेंट डॅश 2 डॅश ENE. आणि नेक्स्ट ट्रान्सला C डबल बॉन्ड C. इथं काय येणार आहे तर परत CH2 आणि काय येणार आहे CH3 आणि इथं CH3 लिहिते, इथं एक H लिहिते आणि इथं एक H लिहिते. ह्याला आपण कसला आयसोमर म्हणतो? ट्रान्स. कसला आयसोमर म्हणतो?
सो इथं काय येणार आहे तर ट्रान्स, इथं काय येणार आहे तर पेंट डॅश 2 डॅश END. समजलं सिस आणि ट्रान्स? येस ऑर नो? ठीक आहे, लिहून घ्या पहिलं. अल्किनला मिनिमम किती कार्बन लागतात? 2. ठीक आहे, इथं 2. The isomerism which arises due to difference in the spatial arrangement of atoms or groups about doubly bonded carbon atoms is generally called as geometrical isomerism. मी तुम्हाला काय म्हटलं, geometrical isomerism साठी molecular formula सेम आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण सेम आहे, पण ओरिएंटेशन इन द स्पेस काय आहे? डिफरंट. काय डिफरंट आहे? काय डिफरंट आहे? ओरिएंटेशन इन द स्पेस काय आहे तर डिफरंट. So if the two atoms or group bonded to each ended of the carbon-carbon double bond are different, then the molecule can be represented by the two different spatial arrangement. हे बघा, हा कार्बन-कार्बन डबल बॉन्ड आहे, इथं X आहे, इथं कार्बन डबल बॉन्ड अक्रॉस जे दोन ग्रुप्स आहेत ते सेम आहेत, जे दोन ग्रुप्स आहेत ते काय आहेत तर सेम. मध्ये सेम साइडला असतील तर सिस, डायगोनली अपोजिट एंडला असतील तर ट्रान्स, डायगोनली अपोजिट एंडला असतील तर ट्रान्स. समजतंय का? Yes or no? ठीक है. The geometrical isomers in which two identical or similar atoms or group lie on the same side of double bond is called as cis isomer. So geometrical isomers in which two identical किंवा similar atoms or a group lies on the opposite side, it is called as trans isomer. मग हे काय झालं तर cis, हे काय झालं तर ट्रान्स. आलं लक्षात? Yes or no? ठीक आहे. आता बघा, कोण सिस आणि ट्रान्स दाखवू शकत नाही? टर्मिनल अल्किन्स. टर्मिनल अल्किन्स म्हणजे कोण? हे बघा, CH2 आहे आणि डबल बॉन्ड आहे, आणि मग इथं पुढे किती मोठी चेन असू दे, इथं टर्मिनल एंडला किती हायड्रोजन आहेत? म्हणजे जर तुमचा डबल बॉन्ड पहिल्या कार्बनला आहे, जर तुमचा डबल बॉन्ड, तर ते काय दाखवत नाही? जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवत नाही. चारही ग्रुप्स वेगळे आहेत अल्किलला जॉईन असणारे. हे C डबल बॉन्ड C आहे आणि ह्याला चारही ग्रुप जॉईन असणारे काय आहेत तर वेगळे. काय आहेत? काय दाखवत नाही? हा, हे म्हणजे सगळे हे 1, हे 2, हे 3, 3 वेगवेगळे अल्काइल ग्रुप किंवा जे असतील ते. ठीक आहे. सो इथं काय असणार आहे? नो टर्मिनल अल्केन्स, नो टर्मिनल अल्केन that is those with C double bond CH2 एंडला, म्हणजे पहिल्या कार्बनला डबल बॉन्ड आहे, can exist as cis and trans isomer. No 1,1 disubstituted alkene that is those with C double bond Cr2 units can exist as cis and trans isomer. Alkenes with general formula RCH हे किंवा R1 R2 परत R1 R2 सेम आहे, मग R1 CH आहे, R1 R2 मी तुम्हाला दाखवलं, दोन कडे सेम आहेत आणि दोन वेगळे आहेत. R1 R1 सेम आहे आणि एक वेगळा आहे. They exhibit cis and trans isomer. Now प्रिपरेशन ऑफ अल्किन सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट असते, दर ह्याच्यामध्ये प्रिपरेशन खूप इम्पॉर्टंट आहे. जसं आपण म्हटलं की आपण नॅचरली जे आहे अल्किन्स ऑब्टेन करू शकतो इंडस्ट्रियल सोर्सेस, त्यांच्या क्रूड ऑइल, पेट्रोलियम वगैरे जे असतात, कच्चा तेल, कच्चा गॅस असतो तिथून, सेम इथं सेमच आहे. The most important alkenes of chemical industry are ethene, propene and buta 1,3 diene. Alkenes containing up to 4 carbon atom can be obtained in the pure form from the petroleum products. Ethene is produced from natural gas and crude oil by cracking. By what? Cracking. Next आहे main method of preparations of what? Alkene. Method of preparation of alkenes मध्ये आपण दोन प्रकार बघतो, एक बघतो एलिमिनेशन, एक बघतो एलिमिनेशन आणि एक बघतो ऍडिशन. एक काय बघतो? एलिमिनेशन आणि एक काय बघतो तर ऍडिशन. सगळ्यात पहिला एलिमिनेशन बघूया. बाय एलिमिनेशन सगळ्यात पहिला बघूया एलिमिनेशन मेथड मध्ये. फर्स्ट वन इज डिहायड्रो
halogenation of what? Dehydrohalogenation of alkyl halide. Dehydrohalogenation of what? Alkyl halide. Dehydrohalogenation of what? Alkyl halide. ऍक्च्युली अल्किल हॅलाइड आपण बघितलं ना, अल्किल हॅलाइड बघितलं की नाही? कसं असतं अल्किल हॅलाइड? हा कार्बन आहे, हा कार्बन आहे, इथं हायड्रोजन कन्सिडर करूया आणि हा कार्बन आहे, परत किती पण कार्बन असू शकतात, ठीक आहे, इथं हॅलोजन आहे. ज्या कार्बनला हॅलोजन जॉईन आहे तो अल्फा कार्बन, ज्या कार्बनला हॅलोजन जॉईन आहे तो अल्फा कार्बन. निमिष, जेव्हा मी बोर्डवरती शिकवते बोर्डवरतीच लक्ष द्यायचं. टेक्स्टबुक नंतर आपण कितींदा पण रीड करू शकतो, बोर्डवरचं परत नाही येणार. ज्या कार्बनला हॅलोजन जॉईन आहे तो अल्फा, त्याच्या बाजूचा कार्बन कोण असणार आहे तर बीटा. सो हा कोण आहे? अल्किल हॅलाइड आहे. कोण आहे हा? सो हा जो अल्किल हॅलाइड आहे ह्याला जर आपण कशाबरोबर ट्रीट केलं? अल्कोहोलिक केओएच. कशाबरोबर ट्रीट केलं? कशाबरोबर ट्रीट केलं? अल्कोहोलिक केओएच बरोबर काय केलं? ट्रीट. अल्कोहोलिकच केओएच असायला पाहिजे. केओएच कसा असायला पाहिजे? अल्कोहोलिक. हा के प्लस असतो आणि हा ओएच काय असतं तर मायनस. आता इथं अल्फा जो आहे ह्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे हॅलोजनची, त्यामुळे हॅलोजन काय करणार आहे? तो शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे स्वतःकडे पुल करणार आहे, त्यामुळे एक्स वरती चार्ज काय येणार आहे तर मायनस. तर बाजूचा जो कार्बन आहे तो बीटा कार्बन, त्याचा हायड्रोजन त्यावरती चार्ज काय येणार आहे तर प्लस. रिमूव्ह होताना ही दोघं रिमूव्ह होतात. डिहायड्रोहॅलोजिनेशन म्हणजे हायड्रोजन पण रिमूव्ह होणार आणि हॅलोजन पण रिमूव्ह होणार आहे. मग अल्फा कार्बनचा हॅलोजन जेव्हा रिमूव्ह होतो हा मायनस, हा कशाबरोबर कंबाईन होतो? पोटॅशियम प्लस के एक्स देते. आणि हा हायड्रोजन जो आहे H प्लस, हा OH मायनस बरोबर कंबाईन होऊन काय देतो तर H2O. म्हणजे राहिलं C. हा बॉन्ड, हे दोघांचा बॉन्ड ब्रेक झाला. ऍक्च्युली काय होतं? हा बॉन्ड इथं काय होतं? शिफ्ट, आणि हा बॉन्ड हा घेऊन जातो. मग इथं फॉर्म होताना काय होतंय? अल्कोहोलिक केओएच हिट केलं तर इथं C सिंगल बॉन्ड, C इथं काय येणार आहे तर डबल बॉन्ड. परत इथं C, इथं C प्लस बाहेर काय पडणार आहे? बाहेर पडणार आहे KX प्लस काय बाहेर पडणार आहे तर H2O. काय झालं लक्षात येते का? बघा काय झालं की ह्या हॅलोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे, त्यामुळे जेव्हा बॉन्ड ब्रेक होणार आहे तर हा बॉन्ड जो आहे तो हॅलोजन घेऊन जाणार स्वतःबरोबर X मायनस म्हणून. आणि कार्बन आणि हायड्रोजन मध्ये कार्बनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे, त्यामुळे हा बॉन्ड इथं शिफ्ट होणार आहे आणि हा हायड्रोजन OH बरोबर जाणार आहे H2. आणि आपल्याला मिळताना काय मिळणार आहे तर अल्कइन. काय मिळणार आहे? This is called as dehydrohalogenation of alkyl halide. For dehydrogenation of alkyl halide, very important is alcoholic KOH. कोण असायला पाहिजे? आता इथं लक्ष द्यायचं, मी जे जे पॉईंट सांगते सगळे लक्ष द्यायचे काय. आणि परत हे रिपीट होणार आहे पुढं. अल्किल हॅलाइड पासून तुम्ही अल्किन कसं बनवणार आहे, परत ही रिएक्शन रिपीट आहे. आता परत बघा, हा CH3 आहे, हा CH2 आहे आणि हा CH2 आहे आणि इथं ब्रोमिन आहे. ह्याला मी अल्कोहोलिक केओएच बरोबर ट्रीट केलं. कशाबरोबर ट्रीट केलं? कशाबरोबर ट्रीट केलं? अल्कोहोलिक केओएच आणि हिट केलं. ठीक आहे. ज्या कार्बनला हॅलोजन जॉईन आहे तो अल्फा. ह्या ज्या कार्बनला हॅलोजन जॉईन आहे तो अल्फा. हॅलोजन ब्रोमीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. हॅलोजन म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. कोणताही ह्यातला हॅलोजन जॉईन असेल. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. सो अल्फा मधला हॅलोजन आणि बीटा मधला काय रिमूव्ह होणार आहे तर हायड्रोजन. सो इथं काय येणार आहे? इथला हॅलोजन आणि इथला हायड्रोजन रिमूव्ह झाला तर आपल्याला मिळताना काय मिळणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड CH2, डबल बॉन्ड CH2 प्लस काय येणार आहे? KBr. कारण पोटॅशियम मायनस बरोबर जॉईन होणार, Br तुमचा मायनस असतो, K हा Br बरोबर कंबाईन होणार आणि बीटा कार्बनचा हायड्रोजन इथं. आलं का लक्षात? मग हा काय देणार आहे तर H2O. म्हणजे हा कोण मिळाला मला?
डॅश 1 डॅश ENA. आलं लक्षात? येस ऑर नो? अजून एक बघा. हे ना हा एन प्रोपिल क्लोराइड होता. हा कोण होता? हा कोण होता? एन प्रोपाइल क्लोराइड. कोण होता हा? एन प्रोपाइल क्लोराइड. कोण होता हा? एन प्रोपाइल क्लोराइड. ठीक आहे. आता पुढे बघा. ही एक कॉन्सेप्ट बघा. म्हणजे जर आयसोप्रोपिल क्लोराइड आहे म्हणजे सेकंडरी कार्बनला हॅलोजन जॉईन आहे. इथं CH3 आहे, इथं CH, इथं काय आहे तर Cl आहे, इथं CH3 आहे. ह्याचं नाव 2 डॅश क्लोरो प्रोपेन आपण असं म्हणतो. ह्याला आपण कशाबरोबर ट्रीट केलं? अल्कोहोलिक KOH. कशाबरोबर ट्रीट केलं? हा, ज्या कार्बनला हॅलोजन जॉईन आहे तो कसला कार्बन आहे? अल्फा कार्बन. कोण आहे? अल्फा. म्हणजे हा कार्बन कोणता आहे तर अल्फा. ह्याच्या बाजूचा कार्बन हा बीटा आणि हा पण बीटा. मग किती बीटा कार्बन आहे? 2. किती बीटा कार्बन आहे? आता इथं लक्ष द्या. दोन्ही बीटा कार्बन आहे आणि बीटा 1 बीटा 2 असं आपण देत नाही कारण नंबर ऑफ हायड्रोजन आयटम काय आहेत तर सेम. त्यामुळे रिमूव्ह होताना कोणत्या तरी एकच दोघांमधल्या कोणत्या तरी कापासूनच हायड्रोजन आयटम रिमूव्ह होणार आहे. परत हा के काय आहे तर प्लस आणि OH काय आहे तर मायनस. सो हा के आणि Cl कंबाईन होतो, KCl देणार आणि बीटा हायड्रोजनचा H आणि इथला OH KOH H2O बाहेर पडणार. म्हणजे इथं मिळताना परत काय मिळणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 प्लस KCl प्लस H2O. सो ह्याचं नाव काय आहे तर प्रोप डॅश 1 डॅश ENE. समजलं का? येस ऑर नो? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे. आता नेक्स्ट सेकंडरी ब्युटिल क्लोराइड मध्ये CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3. ह्याला आपण क्लोरीन, ह्याला अल्फा कार्बन म्हणतो. काय म्हणतो? ह्याला बीटा 1 आणि ह्याला काय म्हणतो तर बीटा 2. ह्याला बीटा 1 आणि बीटा 2. ह्याला आपण ट्रीट कशा बरोबर करतो? अल्कोहोलिक KOH. हा, 3 पण असू शकतात. बीटा नाही, अल्फा एकच त्याच्या बाजूचे कार्बन बीटा. पण बीटा इथं कार्बन किती आहेत? इथं हायड्रोजन किती आहेत? 3 आणि इथं हायड्रोजन किती आहेत? 2. त्यामुळे ते दोन्ही बीटा वेगळे आहेत. म्हणून बीटा 1 आणि बीटा 2. मग ह्यामध्ये 2 पॉसिबिलिटीज आहेत. किती पॉसिबिलिटीज आहेत? अल्किन फॉर्म होण्याची. एक पॉसिबिलिटी आहे की बीटा 1 पासून हायड्रोजन ॲटम रिमूव्ह होणार आणि दुसरी पॉसिबिलिटी आहे की बीटा 2 पासून. परत हा 1 मोल आहे. 1 मोल 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स. त्यातले थोडे कार्बन बीटा 1 पासून हायड्रोजन ॲटम रिमूव्ह होणार, थोड्या केसमध्ये बीटा 2 पासून. मग इथं काय येणार आहे? CH3 CH म्हणजे बीटा 1 पासून हायड्रोजन ॲटम रिमूव्ह झाला. CH परत डबल बॉन्ड CH. अल्फा पासून हॅलोजनच रिमूव्ह होणार आहे. अल्फा पासून हा. परत इथं काय येणार आहे तर CH3. हा काय असणार आहे तर ब्यूट डॅश 2 डॅश ENA. ब्यूट डॅश 2 डॅश ENA. नेक्स्ट इथं काय असणार आहे परत CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. इथं काय येणार आहे तर ब्यूट डॅश 1 डॅश ENA. प्लस इथं काय येणार आहे तर KCl प्लस इथं काय येणार आहे तर H2O. ह्यामध्ये एक मेजर असणार आहे आणि एक मायनर असणार आहे. कोण असणार आहे? एक मेजर आणि एक मायनर. तो एक मेजर आणि मायनर कसा असतो बघा. ह्याचे स्ट्रक्चर ड्रॉ करते मी तुम्हाला. हा CH3 आहे, इथं C आहे, इथं H डबल बॉन्ड C, इथं परत CH3 आणि इथं काय आहे तर H. ठीक आहे. परत हा बघा CH3 CH2 इथं C इथं H डबल बॉन्ड इथं C इथं H आणि इथं काय आहे तर H. हा ब्यूट 2 ENA आणि हा काय आहे तर ब्यूट डॅश 1 डॅश काय आहे तर ENA. ठीक आहे. ह्यातला मेजर कोण? ह्यातला मेजर दिला जातो सेटजेफ्स रूलनं. ह्यातला मेजर कोण कसल्या रूलनं दिला जातो? हा, सेटजेफ्स रूल. सेटजेफ्स रूल काय म्हणतं? सेटजेफ्स रूल म्हणतं अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड ज्याच्याकडे
अल्काइल ग्रुप्स काय असतील? सेम. म्हणजे अल्काइल ग्रुप सेम नाही, अल्काइल ग्रुप जास्त. कार्बन कार्बन डबल बॉन्ड अक्रॉस अल्काइल ग्रुप जास्त. मग ते सेम अल्काइल ग्रुप असू देत किंवा वेगळे. सो स्टॅबिलिटी ऑफ अल्केन, ज्याची स्टॅबिलिटी जास्त आहे तो पटकन फॉर्म होणार रे. स्टॅबिलिटी ऑफ अल्केन मध्ये हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड अक्रॉस ज्याला चारही अल्काइल ग्रुप काय असतील, म्हणजे ज्याला चारही अल्काइल ग्रुप जॉईन झालेत, असा जर अल्किन फॉर्म होत असेल, की ज्याला चारही अल्काइल ग्रुप्स आहेत, त्याची मेजॉरिटी सगळ्यात काय असणार आहे? जास्त. म्हणजे तो मेजर प्रोडक्ट असणार आहे. काय असणार आहे तो? त्यापेक्षा काय असणार आहे की कार्बन कार्बन डबल बॉन्ड अक्रॉस किती अल्काइल ग्रुप आहेत? तर 3. त्यापेक्षा कमी स्टॅबिलिटी कोणाची असणार आहे? कार्बन 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 डबल बॉन्ड अक्रॉस किती अल्काइल ग्रुप आहेत? तर 2. त्यानंतर नेक्स्ट असणार आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड अक्रॉस किती अल्काइल ग्रुप आहेत? तर 1. आणि एक पॉसिबिलिटी लास्टची अशी आहे की कार्बन कार्बन डबल बॉन्ड अक्रॉस फक्त काय आहेत? तर हायड्रोजन. फक्त काय आहेत? तर हायड्रोजन. समजते का? सगळ्यात जास्त स्टॅबिलिटी किंवा सगळ्यात जास्त मेजर प्रोडक्ट कोण मिळणार आहे अकॉर्डिंग टू सेटजेफ रूल? कार्बन कार्बन डबल बॉन्ड अक्रॉस अल्काइल ग्रुप काय असायला पाहिजे? जास्त. मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगते. हु विल बी द मेजर प्रोडक्ट? हे तर दरवेळी तुम्हाला अल्काइल ग्रुप्स ड्रॉ करून बघावे लागणार आहेत किती आहेत ते, प्रोडक्ट वरनं समजायला पाहिजे. मी काय म्हणते तुम्हाला की that beta carbon which contains less number of hydrogen atom across carbon that beta carbon which contains less number of hydrogen atom if removed it will form what? Major product. It will form which product? Major product. असा बीटा कार्बन ज्याच्याकडे नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम्स काय आहेत? तर कमी आहेत. तिथून जर तुम्ही हायड्रोजन काढला आणि त्या हायड्रोजन म्हणजे ज्याच्याकडे हायड्रोजन कमी आहेत तिथून जर तुम्ही हायड्रोजन काढला आणि त्यानंतर फॉर्म झालेला अल्किन, तो मेजर प्रोडक्ट असणार आहे. कारण कंपल्सरी अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड अल्काइल ग्रुप्स काय असणार आहेत? तर जास्त. त्या केसमध्ये हे असं हुडकत बसण्यापेक्षा इथं बघा, आता हा CH3 CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 आता नवीन आहे. तुम्हाला समजणार आहे का अल्किल ग्रुप कोणाला जास्त आहेत? सोप्या भाषेत तर ब्यूट डॅश 2 डॅश ला अल्किल ग्रुप जास्त आहेत. का? इथं CH3 इथं HH. कार्बन कार्बन डबल बॉन्ड अक्रॉस इथं किती अल्काइल ग्रुप आहेत? 2. इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड अक्रॉस किती अल्काइल ग्रुप आहे? एकच आहे. काय? तो अल्काइल ग्रुप कोणता आहे काय ह्याचे संबंध नाही आहे. तो अल्काइल ग्रुप मोठा आहे छोटा आहे ह्याचे संबंध नाही आहे. अल्काइल ग्रुप किती फॉर्म झाले? तर इथे किती अल्काइल ग्रुप फॉर्म झाले? 2. इथं किती अल्काइल? कार्बन कार्बन डबल बॉन्ड अक्रॉस हा एक अल्काइल ग्रुप 2. आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड अक्रॉस हाच एक अल्काइल ग्रुप आहे. मग यातला मेजर कोण असणार? आपण काय म्हटलं? अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड ज्याला अल्काइल ग्रुप जास्त तो मेजर प्रोडक्ट. मग मेजर प्रोडक्ट कोण असणार आहे? ब्यूट डॅश 2 डॅश यांनी काय असणार आहे? मेजर. आणि ब्यूट डॅश 1 डॅश यांनी काय असणार आहे? मायनर. मी तुम्हाला अजून एक मजा सांगू. मी काय म्हटलं तुम्हाला? असा बीटा हायड्रोजन ज्याच्याकडे नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम पहिल्यापासून काय आहेत? कमी. काय पहिल्यापासून? कमी. तिथला हायड्रोजन ऍटम रिमूव्ह केला. तिथला हायड्रोजन ऍटम रिमूव्ह केला. त्यापासून फॉर्म होणारा अल्किन हा मेजर असणार आहे. कारण त्याच केसमध्ये अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड अल्काइल ग्रुप्स काय असणार आहेत? जास्त. कारण त्याच अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड अक्रॉस अल्काइल ग्रुप काय असणार आहेत? समझ में आ रहा है क्या? यस और नो? समजलं का? हा, आपण हे बघा, हे जे पहिला प्रोडक्ट आहे ह्यामध्ये आपण बीटा 1 पासून हायड्रोजन रिमूव्ह केला. कोणापासून हायड्रोजन रिमूव्ह केला?
समजलं मी काय सांगितलं? येस ऑर नो? अजून एक दाखवते. इथं बघा, हा CH3 सिंगल बॉन्ड CH3 डबल बॉन्ड काय घेते? CH काय घेते? सॉरी 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 चुकीचं. CH3 सिंगल बॉन्ड CH3 CH सिंगल बॉन्ड CH इथं काय लिहूया तर Cl इथं CH3 लिहूया. ठीक. तर मला सांगा, ज्या कार्बनला हॅलोजन जॉईन आहे तो कसला कार्बन आहे? हे अल्फा. त्याला जॉईन असणारे ऍडजस्टंट कार्बन बीटा. ह्या बीटाला किती हायड्रोजन आहेत आणि ह्या बीटाला? मग इथं ह्याला बीटा 1 म्हणूया आणि ह्याला बीटा 2 म्हणूया. किती प्रोडक्ट मिळणार आहेत मला? कोणाबरोबर ट्रीट करणार मी ह्याला? कोणाबरोबर ट्रीट करणार मी ह्याला? अल्कोहोलिक KOH. कोणाबरोबर ट्रीट करणार? बघा हा, एक येणार आहे CH3C CH3. ह्या बीटा 1चा हायड्रोजन ऍटम रिमूव्ह केला. डबल बॉन्ड CH इथं काय येणार आहे तर CH3 एक. दुसरा काय असणार आहे इकडचा? दुसरा बीटा कोण आहे? हा बीटा 2. इथं काय येणार आहे CH3 CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 प्लस काय येणार आहे तर KCl प्लस काय येणार आहे तर H2. कोण मेजर असणार आहे का? फंक्शनल ग्रुप नाही. कार्बन कार्बन डबल बॉन्ड अक्रॉस अल्काइल ग्रुप चेक करायचे. इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड अक्रॉस अल्काइल ग्रुप हे 2 आणि हा 1 किती झाले? आणि इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड अक्रॉस हा पूर्ण एक अल्काइल ग्रुप कन्सिडर केला जातो. हा पूर्ण, हा वाला पूर्ण एक अल्काइल ग्रुप कन्सिडर केला जातो. हा इथं हा एक अल्काइल ग्रुप आहे आणि हा एक अल्काइल ग्रुप आहे. डबल बॉन्डला डायरेक्टली जॉईन असणारा. आणि इथं हा कार्बन आहे. कार्बन डबल बॉन्डला जॉईन असणारा हा पूर्ण एक अल्काइल ग्रुप. मग इथं हायड्रोजन, इथं पण 2 हायड्रोजन, म्हणजे इथं एकच अल्काइल ग्रुप आहेत आणि इथे किती अल्काइल ग्रुप आहेत? मग मेजर प्रोडक्ट कोण असणार आहे? काय केलं आपण? कुठून हायड्रोजन ऍटम रिमूव्ह केलेला? जिथं हायड्रोजन ऍटम पहिल्यापासून कमी आहे. काय आहे? त्याचं नाव काय येणार आहे? 2- मिथाइल ब्यूट -2- ENE. आता इथं काय येणार आहे? 3- मिथाइल ब्यूट -1- ENE. हा काय असणार आहे? मेजर. आणि हा काय असणार आहे? मायनर. तुम्ही ट्राय करायचंय. आता ह्या केसमध्ये हा तर अल्फा आहे, हा बीटा 1, तर हा पण बीटा 1च असणार, कारण नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम काय आहेत तर सेम. आणि हा काय आहे तर बीटा 2. समजलं? येस ऑर नो? पहिला लिहून घ्यायचंय सगळं. हे लिहून घ्यायचं. हे झालं ना? हेडिंगला प्रिपरेशन ऑफ अल्किन्स. हेडिंगला प्रिपरेशन ऑफ अल्किन्स.